चला चला शार्वी, ए बघ वरती बघा, इकडे बघ, पकड वरती. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आजचा प्लॅन खूप सॉलिड आहे. तर आज आहे फादर्स डे. हॅपी फादर्स डे आकाश. थँक्यू. तर फादर्स डे निमित्त आम्ही चाललोय पुण्यातल्या लोहगावमधल्या डायमंड वॉटर पार्कला. आणि आम्ही एकटेच जात नाही आहोत, तर माझी मैत्रीण येणार आहे, तिथे मिस्टर असणार आहेत आणि तिची गोडुली मुलगी बेदू सुद्धा असणार आहे. तर आजचा प्लॅन ना खूप सॉलिड आहे. आम्ही खूप धमाल मजा मस्ती करणार आहोत. आणि शार्वी पण आहे, पण शार्वी थोडी अशी रुसून बसली आमची आता, कारण की तिला हवं आहे चॉकलेट. पण ठीक आहे, आजची मजा मस्ती खूप असणार आहे. शार्वीचा आणि वेदूचा एन्जॉय सुद्धा खूप असणार आहे. सो चला मग, आता मैत्रीण, मेन गोष्ट म्हणजे काय की मैत्रीण आम्हाला पिकअप करणार आहे इथे. आणि मग ती आली की चला मग निघूयात, आपण निघायचं आहे आणि खूप मजा मस्ती असणार आहे. त्यामुळे व्लॉग जो आहे ना तो पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. सो चला निघायचं. चला. नियोजनाप्रमाणे सकाळी 10:30 वाजता निघायचं होतं, पण मैत्रीण आली 11 वाजता. आणि आपली लहान मुलं असली की हे असंच होतं. आणि आज फादर्स डे आहे, त्यामुळे सगळं माफ. सो मीट माय फ्रेंड काजल आणि तिची छोटी गोडुली वेदू. शार्वी कोण आला? हॅलो वेदू दीदी. ओळखली का तू? ओळखली तू शार्वी? ओळखली? आज आम्ही चाललोय डायमंड वॉटर पार्कला आणि ते लोहगावमध्ये पुण्यातच. तर काजलकडे होते बाय वन गेट वनचे तिकीट आणि खूप दिवस झाला आम्ही भेटलो पण नव्हतो. आणि याच्या आधी आम्ही जाऊन आलो होतो, पण ते ऑफिसमधून गेलो होतो जेव्हा काजलचं लग्न झालं नव्हतं. आणि आता खूप दिवसांनी भेटलो, म्हणलं चला तिकीट पण आहे आणि थोडंसं फादर्स डे पण आहे आणि म्हणून म्हणलं सेलिब्रेशन करू, मुली पण थोडं एन्जॉय करतील. आणि म्हणूनच मग प्लॅन ठरला अचानक संध्याकाळी, आणि सुट्टी पण होती, म्हणलं तेवढं चला फिरून येऊ. चरोलीपासून जवळ आहे, पण रस्ता खूपच खराब होता आणि सगळं छोटे छोटे गली होते आणि त्याच्यातूनच गाडी घातली. म्हणलं आता टाइम मध्ये आपण पोहोचतोय की नाही आणि आपण बरोबर चाललोय का नाही. रस्ते बघून तर वाटण झालंय बघा, नाही तर वॉटर पार्कला सोडून दुसरीकडे जायचं कुठेतरी. तेच ना. फायनली आम्ही वॉटर पार्कला पोहोचलो आणि शार्वी झोपली होती, कारण सकाळी वॉटर पार्कला जायचं म्हटल्यावर शार्वी लवकर उठून बसली होती आणि त्यामुळे गाडीमध्येच ती झोपून गेली. खूप काही गोष्टी काही आम्हाला इथल्या पटल्या नाहीत. म्हणजे मुलांची हाईट जर 2.5 फीटच्या वर असेल तर इथे त्यांचे चार्जेस जे आहेत ते पूर्ण तिकीट ते घेत होते आणि लहान मुलं काही एवढी राईड करणार नव्हते. आणि त्याच्यामध्ये लंचसुद्धा जे आहे त्यांचं, तर त्याचे कॉस्टिंगसुद्धा त्यांनी एक्स्ट्रा घेतली होती. आपली मुलं जी आहेत ती छोटी, एवढ्या छोट्या मुलांचं जे काही तिकीटचं प्राईस जे आहे ना, ते ॲटलिस्ट जे आहे ते 4 इयर्सच्या अबोव जे तिकीट आहे ते त्यांनी लावायला पाहिजे होतं. पण इथे असं नाहीये. कॉस्टिंग वाईज म्हटलं तर मला हे थोडं महाग वाटलं. आतमध्ये आम्ही एंट्री केली आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर यांची आम्हाला आवडली नाही. ती म्हणजे तर कॉस्ट्यूम जे आहेत ते यांचेच घ्यायचे आणि नायलॉनचेच हवे आणि त्याची कॉस्टिंग सुद्धा जे आहे ना, तर पर ड्रेस जो आहे तो ₹500 होता. तर हे सुद्धा आम्हाला काही आवडलं नाही. बट ठीक आहे. मुलींनी तर डान्स त्यांचा चालू केला आतमध्ये एंट्री केल्यानंतर आणि छानशा अशा रेडी झाल्या होत्या. आणि आल्या-आल्या त्यांना पूलमध्ये पण जायचं होतं. खूप त्यांनी जे आहे ते एंट्रीपासूनच डान्स त्यांचा चालू झाला. सगळ्यात पहिला आम्ही एंट्री केली वेव्ह पूलमध्ये. इथला माहोल म्हणजे माहोल होता. बापरे बाप! सॉन्ग्स आणि या वेव्हजमध्ये डान्स करताना एवढी मज्जा आली ना, खूप जास्त मज्जा आली. तुम्ही फ्रेंड सर्कलसोबत ग्रुप करून आलात ना, खूप मजा जास्त येते. आणि शार्वी आणि वेदूला ना फक्त इथे स्विमिंग करायचं होतं आणि अशा त्या स्विमिंग करत होत्या जसं की त्या एकदम प्रो खिलाडी आहेत. आमची वेदू तर नॅशनल लेवल स्विमर आहे, चॅम्पियन. बघा कसली मस्त जी आहे ना तिची स्विमिंग चालू होती एकदम. वेदू दीदीचं बघून शार्वी म्हणली आपण तर कशाला मागे राहायचं, म्हणून शार्वी सुद्धा जे स्विमिंग करत होती, बापरे बाप! पोरींना काजलकडे सोडून आम्ही दोघं म्हटलं चला आपण दोघं थोडं एन्जॉय करू. आणि म्हणून आम्ही पण सुद्धा या वेव्ह पूलमध्ये आलो आणि मस्त असा डान्स केला. खूप दिवसांनी आम्ही दोघांनी असं एन्जॉय केला, कारण सतत नेहमी काम आणि याच्यातून दोघांना एकमेकांसाठी टाईमच भेटत नाही. जशी शार्वी झाली आहे तेव्हापासून तर आम्ही ऑलमोस्ट कुठे फिरलोच नाहीये. आणि आज एवढं छान वाटत होतं आणि म्हटलं काजल होती तर म्हटलं आम्ही एन्जॉय करून घेतला थोडा आणि मस्त असा डान्स केला दोघांनी. वेव्ह पूलमध्ये एन्जॉय केल्यानंतर आमचं जेवणाचा टाईम झालं होतं आणि जेवण पण म्हटलं तर एवढं काही खास नव्हतं. आणि या पॅकेजमध्ये म्हटलं तर जेवण पण एवढं काही आवडलं नाही, पण ठीक आहे आता. पण राईड्स वगैरे सगळं छान होतं, पण जेवणसुद्धा एवढं काही खास नव्हतं. जेवण ठीकठाक.
आता जेवण झालंय आमचं करून. आता एकच राईड आम्ही केली आहे, अजून चालू करणार आहे इथून पुढे. तर आता जे चिल्ड्रनच्या राईड्स असतात ना, तर तिकडे पहिला जाऊया, कारण आमच्या मुली खूप एक्सायटेड आहेत, म्हणून मग म्हटलं तिकडे जाऊया. चिल्ड्रन राईड्स ज्या आहेत ना, त्या सगळ्या छान होत्या आणि भरपूर वेळ झालं ना, आम्ही चिल्ड्रन राईड्समध्येच खूप साऱ्या एन्जॉय केला. तरी ते शार्वी आणि ये वेदू फुल शार्वी! म्हणजे फुल टू धमाल करत होत्या आणि मस्त सारखं स्लायडिंगवरती पळायचं आणि तिथून स्लायडिंग करायचं. हे खूप त्यांना मजेशीर वाटत होतं. लहान मुलांच्या इथेच आम्ही सगळ्यात जास्त एन्जॉय केला. इथे अजून एक खूप छान स्पॉट होता. ही बादली जी आहे ना, ती भरल्यानंतर ना अंगावरती मस्त असं एकदम शॉवर टाईपमध्ये ना छानसं असं पाणी पडत होतं. म्हणून एक दादांना आम्ही तिथे व्हिडिओ करायला सांगितला आणि आम्ही सगळे जे आहे ना, ते रेडी होऊन मस्तपैकी स्पॉटला जाऊन आम्ही तिथे उभारलो. हा आमचा छोटा स्विमर आम्हाला स्विमिंग कसं करायचं हे शिकवत होता आणि त्याची स्विमिंग बघा कसली मस्त आहे बघा. चिल्ड्रन राईड सगळे एन्जॉय केल्यानंतर आम्ही या मोठ्या राईडमध्ये आलो आणि सगळ्यात मस्त म्हटलं तर डेंजर म्हटलं तर ही राईड होती आणि इथे गेल्यानंतर ही राईड नक्की तुम्ही एन्जॉय करा, कारण खूप मस्त वाटतं इथे आणि पोटात गोळासुद्धा तेवढाच येतो. तर हे दोघं पहिला आले इथे. याच्यानंतर होती आमची बारी आणि नवरा बसला पुढे आणि मी बसले पाठीमागे आणि खरंच डेंजर होतं सगळं. आता होता सगळ्यात फन पार्ट म्हटलं तर रेन डान्स. खूप छान मस्त आहे, ते मस्त वाटलं आम्हाला आणि दाजींना डान्स येत नव्हता तरी पण दाजींना आम्ही रेडी करून डान्स करायला लावला आणि या दोघांनी मस्त असा डान्स केला. नवरा बोलला चल तुला कपल डान्स शिकवतो आणि असा काहीसा नवऱ्याने मला कपल डान्स शिकवला. आता टर्न होता बेस्ट डान्सरची आणि याचा डान्स बघा कसला भारी युनिक कोणता तरी वेगळाच कपल डान्स होता. आम्ही दोघं कपल नॉन डान्सर्स जरी असलो तरी सुद्धा आम्ही दोघांनी एन्जॉयमेंट जी आहे ना ती खूप चांगली केली. कधीतरी दोघांनी एकमेकांना असा हा टाईम द्यायलाच हवा. सगळ्या राईड्समध्ये सगळ्यात मोठी राईड म्हणली तर ही राईड्स होती आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम ऑफिसमधून आले होते ना तेव्हा सगळ्यात पहिली राईड जी आहे ना ती मी ही केली होती आणि त्याच्यानंतर मी ठरवलं बाबा इथे परत कधी आले की मी राईड करणार नाही आणि आता ह्या दोघांनीही केली. ही राईड मी करणारच नव्हते पण या दोघांनी चॅलेंज केलं आणि म्हणून म्हणलं की चला आता आलोय पण ठरवलं होतं तरीसुद्धा आपण रिस्क घेऊ आणि ही राईड करू, म्हणून काजलने आणि मी ही राईड केली. अजून एक राईड होती ती पण खूप डेंजर होती आणि माझ्या नवऱ्याशिवाय बाकी कुणीही राईड केली नाही आणि ब्रावो माझा नवरा मस्त राईड करून आला. सगळ्या ज्या राईड्स होत्या त्या सगळ्या ऑसम होत्या आणि मग सगळ्या राईड्स संपल्यानंतर आम्ही चेंजिंग रूमला गेलो. चेंजिंग रूमला जाऊन सगळ्यांनी मस्त सगळं आवरलं, चेंज केलं आणि आम्ही निघालो ॲडव्हेंचर पॉईंटला. बाय द वे एक सांगायचं होतं अजून एक की या पॅकेजमध्ये म्हटलं तर इव्हिनिंग स्नॅक्स जो आहे ना तो सुद्धा इन्क्लूड नव्हता. माझ्या मैत्रिणीने त्याची जुळणा केली होती आणि घरातून थोडे फ्रूट्स अँड स्नॅक्स आणलं होतं, तोच आम्ही एन्जॉय केला आणि गेलो ॲडव्हेंचर पॉईंटला. आणि शार्वीचं आमच्या वेगळंच ॲडव्हेंचर चालू आहे. तर हे असं सगळ्याच स्टेअर्स उतरणे
चला दादा चाललेत आमचे आता रोपवेला. बायकोला केवढी काळजी आहे. जय हिंद. चलो बाय बाय. रोपवे सक्सेसफुल करून दादा आलेले आहेत आणि त्यांचं रिएक्शन जे काही येतं ते असं होतं. राईड्स करून दमलेले आहेत आमचे साहेब. आणि या दोघींचं काय चालू आहे. काय येते इकडे. ओके चलो. सगळ्यात डेंजर राईड म्हटलं तर हे होती आणि हे तर आम्ही कोणीच नाही केलं. बट हा जो काही माणूस करत होता खरंच हॅट्स ऑफ आहे त्याला. आमच्या दोघींच्या पण प्रिन्सेस ज्या आहेत ना खरंच ब्रावो आहेत. तर त्यांनी सुद्धा चांगलं इथे एन्जॉय केला. त्यांनी सुद्धा जे आहेत ना हे सगळं ॲक्टिव्हिटी खूप चांगल्या केल्या. Come on, Vedu. Come on, Sharvi. Come on. चला शार्वी, चला. Good girl. Come on. चला शार्वी. ए बघ वरती बघा. इकडे बघ. पकड. वरती पकड. पकड. चला शार्वी. हे शार्वी. राईड्स कंप्लीट करून झाल्यानंतर आम्ही आलो इथे वरती सनसेट पॉईंटला आणि आम्हाला यायला थोडा उशीर झाला. बट इथलं सुद्धा वातावरण खूप छान होतं आणि मस्त वाटत होतं. हॅपी. हा म्हण तू म्हण. हॅपी फादर्स डे. थँक यू पापा. लव यू पापा. सो फायनली आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि मस्त असा फादर्स डे पण सेलिब्रेशन झाला. खूप छान वाटलं. सो चला भेटूया तशाच आणखी एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय. आणि काजल थँक्यू. हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालं. हां नेक्स्ट ट्रिप लवकरच प्लॅन करू आम्ही. सो चलो बाय बाय. चलो.